नमस्कार मित्रांनो, ठाणे विघ्नार्थ भटकंतीमध्ये मी विनायक पवार आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण जाणार आहोत ठाणे स्टेशन जवळील असलेल्या गावदेवी मैदानात। दिनांक 20 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये रामायण महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन गावदेवी मैदान ठाणे पश्चिम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत। या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं आहे। आपण आता जास्त वेळ न घालवता गावदेवी या ठिकाणी जिथे रामायण महोत्सव भरवलं त्या ठिकाणी जाणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ठाणे विघ्नार्थ या चॅनलला। या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी आणि राष्ट्रीय फूल याचं सुरेख मिश्रण असलेली रांगोळी या ठिकाणी सुस्वागतम अशी काढण्यात आलेली आहे। हे आहे स्वागत कक्ष। प्रदर्शन बघण्यासाठी जाणार आहोत आपण आता। हे आहे छोटंसं मंदिर बनवलेलं आहे की ते अयोध्याची प्रतिकृती तुम्ही बघू शकता। आणि डाव्या साईडला आहे जय श्रीराम सीता माता आणि जय श्रीराम भक्त हनुमान। काल पटलावरील श्रीराम मंदिराचा प्रवास या ठिकाणी एक छोटंसं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। 500 वर्षाचा राम मंदिराचा प्रवास या ठिकाणी तुम्ही बघू शकता। चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे, खूप छान आहे। सत्तावीस रांगोळ्यामधून उलगडणार राम जीवनाचा प्रवास असं भव्य रांगोळी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। नक्कीच तुम्ही या भेट द्या। खूप छान पद्धतीने रांगोळी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आर्टिस्टचं नावसुद्धा दिलेलं आहे, फोटो आणि त्यांनी काढलेली रांगोळी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। आणि प्रवेशसुद्धा विनामूल्य आहे। सामूहिक रामरक्षा पठण रोज सायंकाळी 6:20 होणार आहे। तसेच रामायण चित्रकला स्पर्धा 21 जानेवारी सकाळी 9 वाजता या ठिकाणी भरवण्यात येणार आहे। राम मंदिर प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण देखील 22 जानेवारी सकाळी 11 ते 1 या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। तसेच सोमवारी 22 जानेवारी सायंकाळी 6:30 वाजता ग. मांडुळकर आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेले गीत रामायण श्रीधर फडके या ठिकाणी सादर करणार आहेत। तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या। प्रवेश हा विनामूल्य आहे आणि ठाणे स्टेशनपासूनच जवळच आहे। तर सर्व नागरिकांना मी विनंती करतो या ठिकाणी प्रदर्शनास नक्कीच भेट द्या।
या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्रीरामांची विविध नाव्यांचे एक छान पद्धतीने रांगोळी काढलेली आहे.
27 रांगोळ्यांमधून उलगडणार राम जीवनाचा प्रवास, असं भव्य रांगोळी प्रदर्शन आणि कालपटलावरील 500 वर्षाचा श्रीराम मंदिराचा प्रवास. हे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ठाणे विघ्नहर्ता चॅनलला. असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.